कनक खुशी न्यूज में आपका स्वागत है। हिंगणा जी नागपूर यांच्या वतीने स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 मार्च 2026 ला महात्मा फुले चौक महाजनवाडी ता हिंगणा जी नागपूर येथे नगरसेवक श्री नितीनभाऊ काळे, नगरसेवक श्री बालूभाऊ मोरे, नगरसेवक श्री नितीनभाऊ साखळे, रायपूरचे मा सरपंच श्री जगदीशभाऊ कने, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण येनकर यांच्या हस्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। तर वानाडोंगरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ सुनंदाताई बागडे, नगरसेविका सौ सिंधुताई निघोत, नगरसेविका सौ उईकेताई, सामाजिक कार्यकर्त्या सौ मंगलाताई येनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण तिवस्कर, उपाध्यक्ष श्री अज्जजी निमकर, तालुका अध्यक्ष श्री प्रकाशजी वानखडे, ता सचिव श्री मोहन आकरे, सहसचिव श्री सतीश कडू, सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल बागडे, श्री चंद्रकांतजी वर्ले, गुरुजी श्री राजीवजी माहुरे, श्री टेभरे साहेब, श्री चक्रधर भाऊ व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा कार्यालयाच्या वतीने आशा स्वयंसेविकांचा गौरव कार्यक्रम संपन्न। आज 13 मार्च 2026 ला आशा दिनानिमित्त आरोग्य सेवेअंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा गौरव रायपूर हिंगणा वेणा नदी संगम तीरावर स्थित गड मंदिराच्या सभागृहात करण्यात आला। या प्रसंगी पंचायत समिती हिंगणाचे गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, रायपूर ग्रामपंचायतचे सरपंच उमेश आंबटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पडवे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपाली बेथारिया, डॉक्टर अनूप रामटेके, डॉक्टर स्मृती मानकर, डॉक्टर अंकिता गडमले, डॉक्टर भार्गवी गव्हाणकर, तालुका समूह संघटक प्रीती लांजेवार, सर्व गट प्रवर्तक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। हिंगणा तालुक्यातील सर्वाधिक मानधन प्राप्त करणाऱ्या आशा स्वयंसेविका कल्पना गिरसावरे यांना प्रथम क्रमांक, शालिनी भक्त द्वितीय क्रमांक, वैशाली मोहुर्ले यांना तृतीय क्रमांक आणि मात्र सॉफ्टवेअर मध्ये 100 कुटुंब नोंदणी करणाऱ्या गिरिजा ढोणे प्रथम क्रमांक, लीला देहारे द्वितीय क्रमांक व सुनीता मांढरे तृतीय क्रमांक, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गीत गायन स्पर्धेत ज्योती उगेमुगे प्रथम क्रमांक, माया लाडे द्वितीय क्रमांक व शुभांगी दूधबडे तृतीय क्रमांक प्राप्तीकरिता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। आशा स्वयंसेविका ह्या आरोग्य सेवेचा कणा असून बहुधा सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, अभियान आणि मोहिमा क्षेत्रीय स्तरावर आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून राबविल्या जात असून तालुका हिंगणा अंतर्गत आरोग्य सेवेचे सर्वोत्तम निर्देशांक राखण्यात आशा स्वयंसेविकांचा बहुमोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन डॉक्टर प्रवीण पडवे, तालुका आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शनपर संबोधनात व्यक्त केले। या प्रसंगी आशा स्वयंसेविकांचे मनोरंजन व विरंगुळा करिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व सर्व आशा स्वयंसेविका यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटप्रवर्तक किरण सोरते व आभार प्रदर्शन भावना राऊत गटप्रवर्तक यांनी केले। रायपूर, हिंगणा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न। रायपूर ता हिंगणा जागतिक महिला दिन निमित्त प्रेरणा विकास सोसायटी व जन विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध हक्क परिषद, रायपूर, हिंगणा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात महिलांच्या हक्क, सशक्तीकरण आणि सामाजिक सहभाग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला परिसरातील महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राजेश जाधव, कोऑर्डिनेटर, जन विकास केंद्र होते। यावेळी श्री संजय वानखेडे, प्रोग्राम कोऑर्डिनेटर, ज्येष्ठ पत्रकार श्री विनायक इंगळे, श्री नागसेन फुलझेले, संरक्षण अधिकारी हिंगणा, श्री पद्माकर बुरळुरे, सचिव, प्रेरणा विकास सोसायटी, तसेच आशा बुरळुरे, एक महिला समन्वयक, नागपूर जिल्हा आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांचे शिक्षण, स्वावलंबन, हक्कांची जाणीव आणि समाजातील समान सहभाग या विषयांवर सविस्तर विचार मांडले। महिलांनी स्वतःच्या अधिकारांसाठी जागरूक राहून समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन वक्त्यांनी केले। महिलांच्या सशक्तीकरणासाठी सामाजिक संस्था व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान महिलांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजात त्यांचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली। उपस्थित महिलांनीही आपल्या अनुभवांद्वारे विचार मांडले। कार्यक्रमाला साधना ढोडरे, प्रज्ञा रामटेके, वर्षा मेश्राम, बबिता कळसकर, उर्मिला कळसकर, उज्ज्वला यादव, दर्शना वासनिक, वंदना गजभिये, उषा समर्थ, माधुरी घर, सुनीता तांबे, सुरेखा रामटेके, विशाखा शेंदरे, समीक्षा बागडे, साक्षी नागपुरे, कशिश हरिणखेडे, शिल्पा राठोड, रोशनी कोहळे, उमा ठाकरे। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहभागींचे आभार शालिनी वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली। टेक मंथन 2026 राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी कल्पनांची झळाळी। GH रायसोनी स्किल टेक विश्वविद्यालय, नागपूर येथे 150 प्रकल्पांचे सादरीकरण, उत्कृष्ट प्रकल्पांना रोख पारितोषिके। हिंगणा GH रायसोनी स्किल टेक विश्वविद्यालय, नागपूर येथील डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विभागाने इनोव्हेक्स 2026 अंतर्गत आयोजित केलेल्या टेक मंथन या राज्यस्तरीय आंतर पॉलिटेक्निक प्रकल्प स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत राज्यातील सुमारे 32 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तांत्रिक कौशल्य आणि नवोन्मेषी कल्पनांचे प्रभावी सादरीकरण केले। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकी प्रकल्पांचे आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर आधारित तांत्रिक उपायांचे प्रदर्शन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ या स्पर्धेमुळे उपलब्ध झाले। या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी एकूण 150 प्रकल्प सादर केले। या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तांत्रिक ज्ञान आणि वास्तवातील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली। उत्कृष्ट प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी 60,000 रुपयांपर्यंत रोख बक्षिसे, ट्रॉफी आणि सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले। हा कार्यक्रम GH रायसोनी स्किल टेक विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर विवेक कपूर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि तांत्रिक उत्कृष्टतेबद्दलची प्रेरणा वाढत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर कांचन मंकर, उपसचिव RBTE सुश्री वैशाली राजे, RBDE नागपूर यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विवेक कपूर उपस्थित होते। तसेच श्री आदित्य भंडारी, कार्यकारी संचालक, ग्लोबल एज्युकेशन लिमिटेड, नागपूर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि नवनवीन कल्पनांचा शोध घेण्यासाठी प्रेरित केले।